आता या क्वेश्चनला सपोज मी आता सेकंड मेथडने सॉल्व करत असेल, लक्ष द्या मला दोन मेथड क्लिअर करायचे, आपण नोट्स वरने जातोय, आपण आपल्या मेथडने. आता मला जर हा क्वेश्चन सेकंड मेथडने सॉल्व करायचा असेल तर काय काय चेंजेस होणार इकडे ते आपण लक्षात घेऊया. अगोदर एक्स आय एफ आय गिवन इन्फॉर्मेशन आहे, तर एक्स आय एफ आय चा कॉलम ऍज इट इज असणारच आहे. त्या ठिकाणी मी एक्स आय जो आहे तो लिहून घेतो 2 4 6 8 माझ्या सोबतच लिहायचं सर्वांनी 10 12 14 16 18 20 ठीक है. एफ आई चेंज करूया 8 10 10 7 6 4 3 4 2 6 3 4 2 6. Now we will be using second method. Okay, we will be using second method. Second method असू द्या किंवा फर्स्ट मेथड असू द्या, मला दोघांमध्ये मी फाइंड आउट करावाच लागतो. म्हणजे x बार मला फाइंड आउट करायचा आहे आणि x बार साठी फॉर्म्युला आहे mean x bar equal to summation fi x upon summation fi. ठीक है, तो where is summation fi या ठिकाणी summation fi आहे. ठीक, इथं मी खाली रो ऍड करून देणार आहे, मुद्दाम ऍड नाही करत आहे, मला ऍड मीन्स तुम्हाला पॅटर्न शो करायचा आहे की पॅटर्न कसा राहतो. क्वेश्चन सगळे सेम असतात. समेशन fi या ठिकाणी येणार, fi ची सम किती होते ती 60. Okay, so this summation fi is here, it is 60. Now we need summation fi xi. Summation fi xi. Summation fi xi कुठे असणार, हा fi xi चा कॉलम असेल. ठीक आहे, fi xi चा कॉलम. तर fi xi चा कॉलम आपण आता तयार करूया. fi xi च्या कॉलम मध्ये it is multiplication of fi and xi. So 2 8s are 16, 4 10s are 40, 6 10s are 60, 7 8s are 56, 10 6s are 60, 12 4s are 48, 14 3s are 42, 16 4s are 40, 16 4s are 64, 18 2s are 36, and 26 are 120. And here we will get summation fi xi. How much it is? करा सब किती आहे 542. So you got sum as 542. This is summation fi xi. Clear? 542 divided by 60, it is 9.03. Now up to this all the columns are same, xi, fi, xi. Now I am using second method or second formula, in which formula is 1 upon n summation fi xi square minus x bar bracket square. Now we have already find out x bar. ठीक है, तो डायरेक्टली फॉर्म्युला मध्ये यूज करणार आहे. आता व्हॅरियन्सचा फॉर्म्युला चेंज करतो या ठिकाणी, सेकंड मेथडचा फॉर्म्युला लिहितो आहे. सो इट इज समेशन व्हॅरियन्स इक्वल टू 1 upon n समेशन fi xi स्क्वेअर माइनस x बार ब्रैकेट स्क्वेअर. Now accordingly I will have to use different columns. आता मला हा xi minus x बार लागणार आहे का, तो कॉलम लागणार नाही, किंवा त्याचा स्क्वेअर डेरिव्हेशन जे सगळे टेबल कॉलम आता चेंज होऊन जातात. माझी रिक्वायरमेंट काय आहे 1 upon n. n means total number of observation, that is nothing but summation fi, which is 60. Next I need summation of fi xi square. म्हणजे मला काय लागणार आता xi स्क्वेअर लागणार, xi minus x बार नाही लागणार, मला
मला लागणार xi स्क्वेअर. That is the requirement for using second formula. xi square लागणार 2 चा स्क्वेअर 4 4 चा स्क्वेअर 60 6 चा स्क्वेअर 36 8 चा स्क्वेअर 64 10 चा स्क्वेअर 100 नेक्स्ट 12 स्क्वेअर 144 नेक्स्ट 14 स्क्वेअर किती 14 स्क्वेअर 16 स्क्वेअर 18 स्क्वेअर 20 square 400. These are all xi square. त्यांची सम मला आवश्यक आहे का नाही. सगळ्यांचे सम लागत नाही व सगळ्यांचे सम कर सुद्धा शेवटचे काय होईल म्हणजे सगळ्यांचे सम तसं नाही. जे आम्हाला गरजेचं आहे तेच. मला xi स्क्वेअरच्या समशी काहीही घेणं देणं नाही. मला पहिले समेशन ऑफ अकॉर्डिंग टू द फॉर्म्युला समेशन ऑफ f by xi square. Now I have to multiply this f with xi square. xi स्क्वेअर चा कॉलम या ठिकाणी आहे आणि इकडे f चा कॉलम या दोघांचं मल्टिप्लिकेशन होणार आणि नवीन कॉलम तयार होणार तो असणार आहे f xi स्क्वेअर. शेवटचा कॉलम ची गरज नाही आपल्याला आता. या शेवटचा कॉलम लागणार नाही. Now I need summation of fi xi square. So for that I will multiply fi with xi square. xi square चा कॉलम आहे fi चा कॉलम आहे एकमेकांना मल्टिप्लाय करायचे. 10 4 जा 32 10 16 जा 160 10 36 जा 360 7 into 64 448 6 into 100 600 4 into 144 3 into 196 4 into 256 2 into 324 and 6 into 400 and here we will get the sum of all these numbers. करा सर्वांची सम किती होते चेक करायला सम किती होते 6836 6836 काय दिलं आहे 6836 ठीक. Now using formula variance of x equal to 1 upon n into summation fi xi square. What is summation fi xi square? It is 6836 divided by n. N means total number of observation, that is total frequency. It is 60 minus x bar. X bar is how much? 9.03 bracket square. Dividend क्या है? It is 113.93 minus 9.03 का square 81.54 and subtraction है कि उन पे 32.39
So this is variance. Clear? Next, standard deviation is nothing but under root of variance. So it is under root of 32.39. It is under root of 32.39. And this comes out to be 5.69. Okay. काय डाउट असेल तर विचारा. क्लियर आहे दोघं अनग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन साठी फर्स्ट फॉर्म्युला किंवा सेकंड फॉर्म्युला चॉईस इज युअर्स. लेट अस सॉल्व क्विक क्वेश्चन. College data to age of 100 students in a college. Calculate variance and standard deviation. Calculate variance and standard deviation. So age in years and number of students. Question number 5. Age in years, number of students. Sixteen, 17, 18, 19, 20, 21. That is the age. Number of students are how many? Number of students are 20, 1, 5. Okay. Now, as you can observe, total number of students are 100. Given age is 16, 17, 18. So if we go by direct method, there are three methods. आता या दोन मेथड बद्दल नाही बोलत. इधर डायरेक्ट मेथड आहे. डायरेक्ट मेथड, त्याच्यानंतर ऍज्युम मीन मेथड, त्याच्यानंतर स्टेट डेविएशन. तर या ऍज्युम मीन मेथड आपण फार नाही वापरत. आपण डायरेक्ट ऍज्युम मीन घेत असतो तर मग स्टेट डेविएशन पण घेऊ शकतो. तर स्टेट डेविएशन मेथड आपण या ठिकाणी यूज करणार. व्हॉट इज द रिझन? रिझन काय आहे? Because the numbers in word are quite big. लक्षात घ्या. This xi is fi. So if you multiply this fi into xi and xi square, बघा xi square पण लागतो. म्हणजे actual square 20 चा square किती होणार? 400. 400 multiplied by frequency 30. So all the numbers in word will be quite big, and that's why we will be using step deviation method. Not necessarily. बघा स्टेप डेविएशन असेल, ऍज्युम मीन असेल तर डायरेक्ट मेथड. डायरेक्ट म्हणजे हे जे आपण सॉल्व केले दिस इज डायरेक्ट मेथड, ऍज्युम मीन मेथड आणि स्टेप डेविएशन. मेन्शन केलेलं असेल तर तुम्हाला पर्टिक्युलर मेथड यूज करावी लागेल. पेज मध्ये सांगितलंय की तुम्हाला मला माहित नाही. सांगितलं असेल बहुतेक ते कुठे टीचर असेल. मेन्शन जर केलं असेल स्टेप डेविएशन तर स्टेप डेविएशनच करावं लागेल. तुम्ही डायरेक्ट नाही केलं आणि आन्सर जरी 100% करेक्ट असलं तरी मार्क्स मिळणार नाही. किंवा जर मेथड मेन्शन असेल तर. मेथड मेन्शन नसेल चॉईस इज युअर्स. डायरेक्ट करा, ऍज्युम ने करा, स्टेप डेविएशन करा, तुमचा चॉईस. ठीक आहे? क्लियर? आता या ठिकाणी मेथड कुठे मेन्शन त्यांनी फक्त काय सांगितलं? फाइंड स्टँडर्ड व्हेरियन्स अँड स्टँडर्ड डेविएशन. मेथड मेन्शन नाही. डायरेक्ट ने करायचं असेल करू शकता, काहीच अडचण नाही. पण कॅल्क्युलेशन्स मोठे होतील. मला सेकंड मेथड शिकवायची म्हणून आपण स्टेप डेविएशन मेथडने करू. सो पुढचं स्टेप डेविएशन मेथडने करायचं. तर स्टेप डेविएशन मध्ये आपण काय करत असतो? मुळात जो xi हा व्हेरिएबल आहे आणि fi ही फ्रिक्वेन्सी आहे. तर फ्रिक्वेन्सी आपण चेंज नाही करत. आपण व्हेरिएबल जो आहे त्याला स्मॉल करत असतो. म्हणजे xi ला मी लहान करत असतो. दोन प्रकार. एकतर सबट्रॅक्शन पण करतो आणि डिव्हिजन पण करतो.
तो नंबर लहान होणार. क्लियर? ओके, चला आपण सॉल्व करूया. सॉल्व करताना मी आता हे इथं काहीच लिहित नाही. आपण नंतर बघूया की काय काय कोणते कोणते कॉलम आपल्याला लागणार आहे. xi fi इज ऑलरेडी गिवन, सो हे कॉलम तर लागतातच आपल्याला. xi आणि fi लागतात. सर्वांनी माझ्यासोबत लिहायचं आहे. म्हणजे लगेच टेबल तयार करून घ्यायचं. बघा टेबल कसं तयार होतो आहे. Okay. Let us write down the given information. A. Now A is nothing but it is the variable that is xi. So it is 16, then 17, 18, 19, 20, 21. That is A. Number of anything, number of let us say number of pens, number of pencils, number of erasers, whatever. Number of anything is always frequency. So this is number of students who is nothing but fi, and it is 20, 7, 11, 17, 30, 15. We always summation fi. We find out summation fi, and it should be 100. बघा इथे चेक करा 100 आहे का. हे गडबड झाला का. 100 आहे का. करा ना सबमिशन आहे. हां आता मी डायरेक्ट 100 लिहितो. दिलेलं आहे. ठीक आहे, म्हणून डायरेक्ट आपण लिहिलं. पण तरी एकदा चेक करायचं आहे आपल्याला एवढ्या करता की इथं जर नंबर चुकला तुम्ही इथं तर डायरेक्ट क्वेश्चन मध्ये दिलेला आहे 100 लिहून टाका. आणि तुम्ही 70 च्या ठिकाणी जर लिहिलेला असला समजा बाय चान्स तर हे सगळे कॅल्क्युलेशन रॉंग होणार, फायनल आन्सर रॉंग होणार. सो तरी ते असलं तरी आपल्याला चेक करायचं आहे. इट शुड बी 100. चेक केलं 100 आहे. ओके, पुढे मला मेथड यूज करायची आहे स्टेप डेविएशन मेथड. स्टेप डेविएशन मेथड मध्ये step deviation method. Now in step deviation method, what exactly we do? We change this variable xi, okay, using this formula. Ui is equal to xi minus a upon h. That is the formula. So we will be finding out ui over here using formula xi minus a upon h. A is assumed mean. So here a is equal to ours. Now whenever we are taking assumed mean, it should be the central number. It should be the central number. आता बघा या ठिकाणी किती नंबर आहेत. 1 2 3 4 5 6. ठीक आहे. या ठिकाणी नंबर आहे 1 2 3 4 5 6 नंबर आहे. करेक्ट. आता 6 मध्ये सेंटर कोण येणार. 3 किंवा 4 दोघे येणार. बरोबर. आता 2 2 तर मी नाही येऊ शकत. हे दोघे येऊ शकतात. either 18 or 19 you can take, but more precisely मला तर अजून कॅल्क्युलेशन प्रिसाइज करायचे असले तर त्याची फ्रिक्वेन्सी जास्त आहे त्याला घ्यायचं. म्हणजे या ठिकाणी फ्रिक्वेन्सी आपल्या वर्गाने कोणाला जास्त आहे 70. म्हणून नंबर कुठला सिलेक्ट करणार आपण. हा नंबर that is 19. so here a is equal to 9. H is the class width. ठीक है, class width किंवा width of the class interval. या ठिकाणी इंटरवल आहे का. ग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन नाही. पण तुम्ही H बघू शकता 16 17 18 19 म्हणजे हे किती वाढत आहे 1 ने. म्हणून H इक्वल टू फक्त आपण घेणार आहे 1. क्लियर.
आता 1 ने याच्यामध्ये ऍक्च्युअली xi मायनस a आणि h अपॉन 1 म्हणजे काय असणार लिनियर असणार फक्त काय करणार xi मायनस a सो दिस कॅन बी ट्रीटेड आल्सो ऍट ऍप्लिकेशन ऑफ assumed mean मेथड assumed mean मेथड ने झालं एक प्रकारे कारण h1 झाला म्हणजे याचं कामच नाही आहे ठीक let us find out ui it is xi minus a so 16 minus 9 minus 3 होणार minus 2 minus 1 0 plus 1 plus 1 so this is 1 we have to find out first of all whether you will be using first or second formula कुठला यूज करा तुम्ही दोघांमध्ये x बार तर आपल्याला फाइंड आउट करावा लागेल या केस मध्ये x बार असणार का नाही या केस मध्ये कोण असणार u बार असणार या केस मध्ये कोण असणार आहे u बार so u bar is equal to summation fi ui upon summation fi so for that we will need fi ui म्हणून इथे कॉलम घेतो मी fi ui fi चा कॉलम सेकंड ui चा कॉलम थर्ड या दोघांचं मल्टिप्लिकेशन 20 into minus 60 minus 14 minus 11 0 30 30 Apex, what is the problem with disconnecting? Apex से डिस्कनेक्ट होता है कहाँ बार-बार? ओके ठीक है चालेल बघ okay let's move ahead so this is summation fi ui now calculations मध्ये now we have to find out summation u bar is nothing but summation fi ui upon summation fi summation fi ui या ठिकाणी clear this is what summation fi ui and it is 30 plus 30 60 minus 60 cut झाले minus 40 minus 11 minus 25 so this is minus 25 divided by summation fi it is 100 so it is minus 0.25 this is bar now we will be using second formula मी सांगितलं आपण ऍप्लिकेशन दोघांचे होते ऍप्लिकेशन याचे सांगितलं मी तुम्हाला याचे सांगितलं की स्टेप डेरिव्हेशन ना म्हणता ऍझ्युम मीन मेथडच आहे एक प्रकारे कारण याची व्हॅल्यू 1 आहे ऍझ्युम मीन मेथड पण झाली ठीक या केस मध्ये आपण सेकंड फॉर्म्युला यूज करणार which is quite easy so 1 upon n summation fi ui square मग व्हेरियन्स ऑफ x काढतो व्हेरियन्स ऑफ x नसेल आपण कोण असेल u व्हेरियन्स ऑफ u it is 1 upon n summation fi xi square the 1 upon n summation fi ui square xi square नाही होणार काय होणार ui square न्यू व्हेरिएबल इज ui minus x bar square म्हणजे minus u bar square so for that we need fi ui square मला ui चे स्क्वेअर करावे लागतील आणि fi ने मल्टिप्लाय पण करावे लागेल ठीक आहे आता लिहितो मी ui चे स्क्वेअर ui स्क्वेअर minus 3 चा स्क्वेअर 9 minus 2 चा 4 minus 1 चा plus 1 0 चा 0 1 चा 1 4 चा 2 चा 4 this is only ui square I need fi ui square अजून एक प्रॉब्लेम ऍड होणार fi ui square so let us multiply this fi with ui square 20 into 9 180 7 into 4 28 11 into 1 11 17 into 0 0 then 30 into 1 30 15 into 4 60 and their sum
309 मध्ये तुम्हाला चेक करायचं 309 हो केलं नाही हो चुकलं तर चुकलं सर मला summation f I U square is 309 divided by n, that is frequency, it is 100 minus u bar, so minus 0.25 bracket square. This is equal to 309 divided by 100 किती होणार 3.09 minus याचा स्क्वेअर निगेटिव्हचा स्क्वेअर पॉझिटिव्ह होणार 25 चा स्क्वेअर 625 so it is 0.0625 and answer subtraction 3.0275 3.0275 this is variance of u okay now let us find out variance of x then आपला प्रॉब्लेम काय आहे we have to find out variance and standard deviation of the given data is in the form of the variable x आपण या ठिकाणी जो काढलेला व्हॅरियन्स कोणाचा आहे u चा मला पाहिजे x चा म्हणून काय लिहिणार therefore variance of x is equal to h square into variance of u लक्षात घ्या h हे दोघांचं ऍप्लिकेशन आहे ऍक्सेस मध्ये h ची व्हॅल्यू 1 आहे म्हणून ठीक आहे अझ्युमिंग मेथड मध्ये आपण पाहिलं की काही चेंज होत नाही तिथे चेंज होणार पण नाही कारण h ची व्हॅल्यू 1 आहे सो h स्क्वेअर दॅट इज 1 स्क्वेअर into variance of u it is 3.0275 so it becomes 3.0275 आता असं काय झालं ते लक्षात घ्या स्टेप डेविएशन मेथड मध्ये आपण बघितलं होतं की व्हॅरियन्स आणि स्टँडर्ड डेविएशन चेंज होता पण इथं तर नाही झालं कारण मुळात स्टेप डेविएशन नाही h ची व्हॅल्यू 1 झाल्यामुळे हे फक्त काय राहिलं xi - a म्हणजे अझ्युम मीन मेथड आणि त्याच्यामध्ये व्हॅरियन्स आणि स्टेप स्टँडर्ड डेविएशन चेंज होत नाही सो दिस इज व्हॅरियन्स ऑफ x 3.0275 आणि मग आपण काढणार स्टँडर्ड डेविएशन ऑफ x that is sigma x which is under root of variance of x that is under root of 3.0275 and the under root किती असणार आहे 1.74 clear है काय डाउट सिद्धेश काय डाउट ऍडिशन मध्ये सर ते 11 प्लस 12 किती झालं सर आता डाउट असू शकतो नाही तुम्ही करत नाही म्हटलं ऍडिशन मग का आणि मोबाईल मुळीच करायचं तुम्ही घरी सुद्धा ज्या वेळेस एक्झाम्पल सॉल्व्ह करणार ना मुळीच सवय लावू नका कॅल्क्युलेटर करायचं असेल ना फार फार तो किराणाचा हिशोब करा लक्षात किंवा आपल्याला घरून 100 रुपये दिलेले असतात मग त्याचा हिशोब विचारला जातो त्याचा हिशोब कॅल्क्युलेटर करून दाखवा इट्स फाईन पण जर हा क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करायला कॅल्क्युलेटर करू नका मुळीच क्लियर बॅटरी लो हां चला नेक्स्ट क्वेश्चन दॅट इज क्वेश्चन नंबर 7 पूर्ण लास्ट क्वेश्चन असल्यामुळे मी परत एकदा सगळं स्टार्ट पासून लिहितो जेणेकरून परत काही असेल ना उत्तर क्लिअर व्हायला पाहिजे आणि आता आपण प्रूफ फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनचा क्वेश्चन घेतो क्वेश्चन नंबर 7 इज फॉर प्रूफ फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन and the variance and standard deviation frequency distribution with the distribution of 200 plants according to their height so statistics मध्ये असे वेगवेगळे विषय असतात 200 plants according to their height काय झालं प्रणव
मेसेज ते बघा तुम्ही व्यवस्थित पेजचा टाईप होता तो 7 पर्यंत लक्षात ठेवा. पुढे जायचंय ना. लास्ट क्वेश्चन नंबर 7. हाईट अँड नंबर ऑफ प्लांट. बघा स्टॅटिस्टिक्स मध्ये देयर आर डिफरंट स्टॅटिस्टिक्स. म्हणजे जसं आपल्या क्लासमध्ये आपण हाईट्स ऑफ नंबर ऑफ स्टुडंट्स किती आहेत, मध्ये हाईट्स काय आहेत, हाईट्स नुसार एज नुसार त्याचे आपण वेगवेगळे ग्रुप्स तयार करू शकतो. ठीक आहे. तर त्या पद्धतीने डेटा ठिकाणी दिलेला आहे. इट इज फॉर हाईट in centimeter and number of plants. So let us write down the table. Question number 7. Height in centimeter and in the number of plants. Number of anything, so it's always frequency. Number of anything is always frequency, and height in centimeter obviously it will become x. That is the variable. Okay. Write down the question. क्वेश्चन लिहितोय फक्त. मला फ्रिक्वेन्सी सांगा. नंबर ऑफ प्लांट्स किती आहेत ते? 5 80 44 70 70 70 ओके 26 22 5 22 हां 5 clear. So this is the given data. Now बघा फर्स्ट डेला ज्यावेळेस आपण स्टॅटिस्टिक्स स्टार्ट केलं त्यावेळेस मी कसा कर्व काढला होता. त्याला म्हणतात बेल शेप कर्व. इंजिनिअरिंग मध्ये काय शिकणार तुम्ही 12th ला पण स्टॅटिस्टिक्स मध्ये. बेल शेप कर्व. बेल शेप कर्व म्हणजे त्यावेळेस स्कूलचे दिवस स्कूल मध्ये एक पिऊनला बोलवणं आणि एक बेल असते आपल्या प्रिन्सिपलच्या टेबलवर. त्याचा जो शेप असतो तो याच पद्धतीने असतो. दिस इज कॉल्ड एज बेल शेप कर्व. ठीक. आणि या ठिकाणी सांगितलं होतं की डेटा इज क्राउडेड इन द सेंट्रल. डेटा इज क्राउडेड इन द सेंट्रल पार्ट ऑफ पूर्ण फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. बघा या ठिकाणी जी फ्रिक्वेन्सी आहे ती कुठे जास्त आहे? इथं फ्रिक्वेन्सी जास्त आहे. सेंट्रल पार्ट जर तुम्ही आता बघायचा म्हटलं कुठे येणार? 1 2 3 4 5 6 7. ठीक आहे. 7 नंतर इकडून 3 इकडून 3 सोडल्यानंतर दिस इज सेंट्रल पार्ट. थोडासा अजून ते एकदम एक्झॅक्ट सेंटर त्याच्या अजून थोडंसं बाजूला गेले तर आपण असं म्हणू शकतो की आय बी इज सेंट्रल पार्ट आहे. आणि या ठिकाणी खूप फ्रिक्वेन्सी क्राउडेड आहे. फ्रिक्वेन्सी खूप जास्त आहे. 44 70 36. हे लेस दॅन 10 मार्क्स कमी स्टुडंट्स आहेत. हे लेस दॅन 9 म्हणजे अबोव 90 मार्क्स हे सुद्धा कमी स्टुडंट्स आहेत. गर्दी इकडे असते. मेजॉरिटी ऑफ पब्लिक लाइज इन द सेंटर. ठीक आहे. हे प्रॅक्टिकल एक्झाम्पल आहे. आता या ठिकाणी सेंटर मध्ये गर्दी क्राउडेड एक्झाम्पल मी सांगितलं तुम्हाला बेल शेप कर्वच्या फॉर्म मध्ये त्यामध्ये आहे आणि आपल्याला व्हेरियन्स आणि स्टँडर्ड डिव्हिजन फाइंड आउट करायचं आहे. मुळात दिस इज ग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. करेक्ट आहे. आणि ग्रुप वाचल्यानंतर लगेच पहिला क्वेश्चन काय आहे आपण डोक्यात? कंटिन्यूअस आहे की नाही? हे कंटिन्यूअस आहेत का? नाही. त्यांना कंटिन्यूअस करावं लागेल. ठीक. सोल्युशन मध्ये सगळ्यात अगोदर आपण लिहूया क्लास इंटरवल. सगळ्यात अगोदर क्लास इंटरवल. आता कंटिन्यूअस कसं करणार त्यांना? तर हा 18 आहे हा 19 आहे. ठीक आहे. 18 आणि इकडे 19. डिफरन्स ऑफ 1. डिफरन्स ऑफ 1 डिवाइडेड बाय 2 दॅट इज 0.5. तर लोअर लिमिट 0.5 ने कमी करायची, अप्पर लिमिट 0.5 ने वाढवायची.
ठीक आहे. that is called as making the classes continuous. ओके, थोडंसं मला इथं जास्त जागा लागेल, मोठे नंबर त्याला कमी करा. 14 ला किती येणार 13.5, 18 चा जाणार 18.5, पुढे 18.5, 23.5, 23.5, 28.5, 28.5, 33.5, 33.5, 38.5, 38.5, 43.5, 43.5, 48.5. So we have made all the classes continuous. That is the first step. So table एक ड्रॉ करून घ्या. Number of columns काय काय असणार आहे ते बघू आपण. According to our need, we will be writing down the columns. This is class interval CR. Then we get XI, which is the midpoint of this class interval. So इथपर्यंत XI नव्हता, आता XI येणार जो की यांचा midpoint असणार. 30.5 आणि 18.5 चा midpoint किती असणार? किती असणार midpoint कसा काढतात? ऑनलाइन जे सांगा midpoint किती असणार? आणि कसं फाइंड आउट करतात हे पण सांगायचं आहे. 15 नक्की लॉक करू. कसा काढतात? Addition divided by 2. Addition divided by 2. Upper lower limit plus upper limit divided by 2. या दोघांची addition करायची आणि 2 ने divide करायचं. मग तो होणार this is addition करायची केली तर this is 31 and 1, that is 32 divided by 2, that is 16. So that is midpoint. Now here it is किती 21, पुढे मग 31, मग 41, मग हे झाले 7. आता असणार आहे FI. FI किती वजनाचा आहे? FI मध्ये काय चेंज होत असतो? 5, 18, 44, 7